मी भावना मुंडे, राहणार औरंगाबाद. तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहे आज, काय मॅटर आहे तुमचा? काल रात्रीच्या इन्सिडन्सपासून काल संध्याकाळी 5:30 वाजता जी घटना झाली त्याच्यामध्ये जे माझे सहकारी होते, मी काल कोर्टाच्या प्रिमासेसमध्ये माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी गेलेले होते. तिथे माझ्या मदतीसाठी मी जे 2 जण ठेवलेले होते ते माझ्या गाडीजवळ उभा असताना तिथे एक व्यक्ती आला. त्यांना माझ्या जे सोबतचे माणसं आहेत त्यांना शिवीगाळ करू लागला. त्यांच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली. ते बाचाबाची झाली आणि माझ्या भावाने डायरेक्ट त्यांना खाली उतरला आणि डायरेक्ट चाकूने त्यांच्यावर वार केले. एकाच्या छातीत लागलेलं आहे, एकाच्या पाठीत लागलं आहे आणि सेम ज्याच्या पाठीत लागलं त्याच्या पोटातही लागलेलं आहे. तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे काही केली का? पोलीस कंप्लेंटसाठी FIR त्यांच्या स्टेटमेंटसाठी पोलीस आले होते, पण ज्याला सिव्हिअर लागलेला आहे चेस्टमध्ये तर त्याचं स्टेटमेंट घेतलं, पण त्याच्या आधीच त्याला ऑपरेशनसाठी घेऊन गेले आणि जेव्हा तो रिटर्न आला तेव्हा तो साईन करण्याच्या कंडिशनमध्ये नव्हता. त्याच्यामुळे सध्या तरी नाही झाली, पण मे बी होईल, माहिती नाही, सध्या तरी नाही झालेली. तुमच्या भावाने हा वार केलेला आहे असं तुमचं सांगणं आहे. हो. तर फॅमिलीमध्ये काही मॅटर चालू? हां, फॅमिलीमध्ये आमच्या पार्टिशनचं थोडंसं डिस्प्यूट चालू होता आणि माझी मुलगी गेल्या 20-15 दिवसापासून त्यांच्या ताब्यात आहे. प्रशासनाकडून, पोलीसकडून तुमची काय अपेक्षा आहे? FIR आतापर्यंत झालेलं नाही, म्हणजे काय चालू? FIR झाली नाही कारण की ज्याच्या स्टेटमेंटवर सही द्यायची होती तो कॅपेबल नव्हता की तो साईन करू शकेल. त्याच्या चेस्टमध्ये सिव्हिअर इंजुरी आहे, त्याच्यामुळे ते FIR त्याच्यामुळे झाली नाही. सेकंड गोष्ट, दुसऱ्या पर्सनचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात नाही आलेलं आहे. 2 जणांवर हल्ला झालेला आहे, फक्त एकाच पर्सनचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं, दुसऱ्याचं रेकॉर्ड नाही केलेलं आहे. काय मागणी आहे, काय अपेक्षा आहे? माझी एवढी अपेक्षा आहे की हे वारंवार आमच्यावर हल्ले होत आहेत, याला कुठेतरी आळा बसावा. काय कारण आहे हे सगळं करण्याचं? कोर्ट मॅटर चालू आहेत ना, तर तुम्ही कोर्टात बोला. तुम्ही कोर्टाच्या बाहेर असे हल्ले करणं, जीव घेणं हा प्रकार करणं, माझ्यावरही याच्या आधी पण 308 करण्यात आलेला होता, त्याची सुद्धा FIR वगैरे फाईल आहे. पोलीस प्रशासनाकडून काय मागणी करणार? पोलीस प्रशासनाकडून निष्पक्षपणे तपास व्हावा आणि योग्य तो न्याय मिळावा, हीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे.